जे आपल्याला काय करणार आहे, बाधा करणार आहे, त्याचा आपण अंगीकार केला, समजा त्याला समजून घेतलं, पुन्हा त्याची बाधा होऊ शकत नाही. या लागी रघुनाथा म्हणले. आणि म्हणून करता स्वदेही ब्रह्म, स्वतःच्या देहाची विधी अवस्थेला ते ब्रह्म अवस्थेला प्राप्त होते. म्हणजे तेच ज्ञान परिपूर्ण होतंय. मग अर्धवट ज्ञान काय होतंय, महाराजांनी सांगितलं पाठीमागल्या अध्यायात होतं तसं. ते लोणी निश्चय निघालेला गोळा असतो का, त्याला जोपर्यंत अग्नीचा स्पर्श होत नाही त्याची परिपूर्ण अवस्था होत. तसं गुरुच्या मुखातलं ज्ञान घेतल्याशिवाय, त्याला गुरुरूपी अग्नीचा स्पर्श झाल्याशिवाय ते पूर्णत्वाला जात नाही. परंतु हे ज्ञान परिपूर्ण असतंय, ही ब्रह्म अवस्था परिपूर्ण आहे. म्हणून सांगतात मागील धीरवीर परमार्थी पावले विश्वक ब्रह्म प्राप्ती, ते विषयोक्तेची स्थिती मज का निश्चिती प्रकटेना. मज का निश्चिती प्रकटेना. ही अवस्था धीर वीर ज्याने धैर्य धारण केलं, ज्याने वीरत्वावर असताना त्या ठिकाणी प्राप्ती करून घेतली. परंतु ती अवस्था मला आता हे दोघांचा संवाद चालू आहे. मला आता प्रभूलाही काय करायचं होतं, जिथून ज्ञानाचं सर्व काही असणारं साम्राज्य आहे महाराज, परंतु काय दाखवायचंय, फक्त लोकसंग्रह करता पुन्हा पुन्हा विचारू लागले, जेणेकरून या विश्वानं हा आदर्श घ्यावा म्हणून. भगवान श्रीकृष्णाने सांदीपानी ऋषीकडे ज्ञान ग्रहण केलं का नाही? त्याचं काय कारण होतं? देवाला ज्ञानाची गरज होती का? परंतु ही रूढी परंपरा किंवा या जगाला असणारा आदर्श म्हणून राम या ठिकाणी विचारतात बाबा की ही अवस्था मला का प्रकट होत नाही, मला का त्या अवस्थेला जाता येत नाही, मला का समाधी अवस्था होत नाही, मी का त्या अवस्थेवरती परिपूर्ण होत नाही गुरुवर्या, असं त्या ठिकाणी बोलू लागले. ऐसी उपदेशी ज्ञान पदवी, जे धर्यार्थी धर्याची अंगवी, अंग अंग ते स्वये हरवी, विशोक सर्व भावे जे नेमी होय. विशोक सर्व भावे जे नेमी होय, अंग अंगा ते निववी. मनानं मनाला चावरावं लागते. या इंद्रियानंच इंद्रियाचं सर्व असणारं त्या ठिकाणी काय करावं लागतंय, जे विषयाकडे धावतात त्याचं हनन करावं लागतंय. आणि असा उपदेश मला करा गुरुवर्या, जेणेकरून काय होईल, हे विषय सर्व असणारे इंद्रिय माझे असणारे त्या ठिकाणी काय होतील, ब्रह्मरूप होतील, ब्रह्म अवस्थेला प्राप्त होतील. अंग अंगानच मला समाधी अवस्था प्राप्त होईल. म्हणून तर राजा दशरथ 10 इंद्रियाचे त्यांनी रथ केले होते, कुणाही राजा दशरथानं. आणि म्हणून ते प्रब्रह्म त्या ठिकाणी प्रगट झालं होतं महाराज. तसं प्रभू रामचंद्र विनंती करून सांगतात की अंग अंगानं त्या ठिकाणी सर्व इंद्रियाला असणारी ब्रह्म अवस्था प्राप्त होईल, ब्रह्म स्वरूप माझी अवस्था होईल, माझ्या देहाची विधी अवस्था होईल. असा उपदेश प्रकट करा, असा उपदेश मला द्या, अशा अवस्थेला मला प्राप्त करून द्या. म्हणून बोलू लागले ब्रह्मज्ञानाच्या उपपत्ती सांगितल्या नाना युक्ती, जेने सद्य पावे ब्रह्म प्राप्ती, ते मज निश्चिती सांगा स्वामी. ते मज निश्चिती सांगा स्वामी. ब्रह्मज्ञानाच्या अनेक युक्त्या सांगितल्या म्हणजे, परंतु सद्यस्थितीला सध्या मला ब्रह्म अवस्था प्राप्त होईल, मी त्या ब्रह्म अवस्थेमध्ये त्या समाधी अवस्थेमध्ये लीन होईल, मला या सर्व गोष्टीचा असणारा उपदेश होईल आणि खऱ्या ब्रह्माला त्या ठिकाणी असणारं काय होईल, माझं असणारं एकत्व होईल. असा उपदेश गुरुवर्या मला करा. म्हणून त्या ठिकाणी आणि प्रभू रामचंद्र वशिष्ठ गुरुला बोलतात, ऐके बाप रघुवीरा, सांगेन ज्ञानाच्या सर्व सारा, जो श्रवणाती चातक खरा, तो वाक्य सुख सारा झेलून घे. ते वाक्य सुख सारा झेलून घे. तू जर चातक असशील, चातक पक्षी काय करतो, फक्त वरच असणारं पाणी ग्रहण करतो, तशी चातक अवस्था तू त्या ठिकाणी धारण कर. तू चातक हो प्रभू रामचंद्रा. हे रामा, तुम्ही चातक रूपाने त्या ठिकाणी जर ते ग्रहण केलं तर नक्कीच तुम्हाला त्या परिपूर्ण अवस्थेला जाता येईल, तुम्हाला ब्रह्म अवस्था प्राप्त होईल, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल, नवे नवे तुम्हीच असणार ब्रह्मस्व, अशी परिपूर्ण अवस्था तुमची होईल. परंतु सारासार विचार करा, उठाउठी नामधरा कंठी विठवायचे. सार काय, येथे सार भगवंत, फलकट हा संसार, बरोबर का, हे जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे. मग तसं म्हणले त्याच्यातलं सारासार, त्याच्यातलं गाळीव जी काय आहे का म्हणले रामा, त्याचा उपदेश मी करीन. पण ते गाळीव ज्ञान ग्रहण करण्याकरता येणाराची अवस्था कशी पाहिजे, आपल्यासारखी इकडून गाडी आली, इकडून काहीतरी आलं, चित्त शुद्ध नाही ते बोध करील काय, आपलं चित्त शुद्ध नसतं, एकाग्र नसतंय, कसं त्या ठिकाणी चातक होत आपण. तसं नाही म्हणले, एकाग्रतेनं जर तू चातकाप्रमाणे त्याचं ग्रहण केलं तर नक्कीच ते तुला प्राप्त होईल.
असं असणारं सार त्या ठिकाणी शाश्वत असणारं ज्ञान मी या ठिकाणी सांगतो असं वचिष्ठ गुरु बोलू लागले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. ज्ञान कथा घ्यायचे कती पर्याय केले ते नाचरती या लागी श्रवणाची होय माती परमार्थ प्राप्ती त्या कैची. परमार्थ प्राप्ती त्या कैची श्रवणाची होय माती. श्रवण मनन निधी ध्यास हे करावं लागतंय का नाही. पेरल्याच्या नंतर झाकावं लागतंय उगवायची वाट बघावं लागती. तसं म्हणले त्याला ज्ञान प्राप्ती होत नाही श्रवण करून जो त्याचं मनन करत नाही ध्यान करत नाही निधी ध्यासन करत नाही चिंतन करत नाही मग ते श्रवण त्याची माती होती. म्हणले इथं ऐकायचं म्हणजे गुरुच्या मुखातलं बी ज्ञान असेल पण गुरुच्या मुखातले शब्द हे ब्रह्मज्ञानाचे असतात ते सोडून द्यायचे नसतात. ते ब्रह्मच बोलतात. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची या ब्रह्मस्वरूप आपल्या गुरुला ध्यान घ्यावं लागतं आणि त्यांनी जे सांगितलं त्याचं श्रवण करावं लागतंय. म्हणून मी सरळ सांगत असतो ज्याचं करायचं श्रवण लक्ष द्या तुमचं बंद करा. इथं आलं तरी बडबड बड काय केलं ना सुटत नाही. आपण ज्याच्यासाठी जातो तेच आपलं मागे राहतं. या ज्याचं करायचं श्रवण त्याच करायचं स्मरण त्याला जायचं शरण तवा चुकतंय लवकर आपलं. बघा हे लय पाठ आहे तुम्हाला वाटच बघतात मरणाची. पण तसं म्हणले श्रवणाची होय माती त्याला ज्ञान प्राप्ती होत नाही. साठवावं लागतं मी सांगत असतो. अगोदर साठवायचं पुन्हा ते आठवायचं. आठवावं लागतं का नाही. मंथोनी नवनीता तैसे घ्या नंतर वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग मग ते मंथन करावं लागतं आणि पुन्हा मग दुसऱ्याला लोणी उली उली वाटता येतं पाठवाया येतं. असं काहीतरी येड वाटलं कुत्र्याचे पाय मांजराला लावून बोलता येतंय पण एक श्रवण करावं लागतंय. असं ऐकावं लागतं. तुम्ही ऐकतात काय की तुम्ही लय मान हलवायला त्याला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. श्रवणाची माती होती त्या ठिकाणी. मग हे रामा असं श्रवण करा असं ग्रहण करा. एकदा ऐकलं का पुन्हा ऐकण्याची गरज पडू नये. सर्व इंद्रियाचे कान करून एकाग्रता चित्त शुद्ध करून त्या ठिकाणी असं त्या वचिष्ठ गुरु आणि प्रभू रामचंद्राला बोलतात. पावन कथा ज्ञान गरुक्ती अनवधाने श्रवण निवती माते चित्त माझी कैवी पावती त्यांची मनाची वस्ती उद्वस सदा. त्यांच्या मनाची वस्ती उद्वस मन एकाग्र नाही. जे पावन करणारी ज्ञान आहे ते श्रवण कर. कसं अनावधानाने अचानकपणे ऐकलं नाही होते. अनावधानानं कानावर शब्द पडणे म्हणजे ते लगेच ग्रहण होते का. अचानकपणे एखाद्याला म्हणायचं घराला विट आपल्याला बांधायचं त्या ठिकाणी त्याला असं जमन का ये इकडं लगेच पाया खांदन बांध म्हणून. त्याला काहीतरी नियोजन लागतं एकाग्रता लागते. मनाची त्या ठिकाणी असणारी वृत्ती तशी झालेली लागते. सर्व इंद्रिय असणारे एकरूप झालेले लागतात आणि त्यावेळेस ती कथा पावन होती पवित्र होती. या जीवाला शिवाचं स्वरूप प्राप्त करून देते. पण हे मन हे चित्त त्या अवस्थेला गेलेलं पाहिजे. अनावधानपणे नाही अचानकपणे नाही कसेही नाही. जर अंतःकरणात अपवित्रता असेल त्या ठिकाणी नाही निर्मळ जीवन काय करील साबण अशी अवस्था जर असेल तर तिथं किती जरी एक सोना साबण लावली मोठी नेऊन 50 रुपयाची पण पाणी कुठलं. गावातल्या सर्व नाल्याचं वाद जाते पाणी तिथं गेला मनुष्य आणि बसला ती मोठी साबण लावी काय करतो कपडे धुतो कसं निघल ते वस्त्र निघाल का नाही. निर्मळ जीवन काय करील साबण. तसा किती जरी वक्ता चतुर असला तुमचं चित्त शुद्ध नाही ते बोध करील काही. जोपर्यंत आपुलाले चित्त शुद्ध करा त्यावेळेस हे ज्ञान ग्रहण होतंय नाही तर ते व्यर्थ जातंय. म्हणून सांगतात ऐसी निज कथा ऐकती ती ऐकताची नायकती त्यासी परमार्थाची प्राप्ती कदा कल्पांती घडेना. कदा कल्पांती घडेना. कल्पांती म्हणले एकांती नाही 1 वर्षात नाही 10 वर्षात कल्पांती घडेना म्हणले. आयसी जे कथा नायकती कुठे गेलते
कहाँ गए, कहीं नहीं, क्या लाए, कुछ भी नहीं, घर का ना घाट का. असे माणसाची अवस्था आहे महाराज. आयुष्यभर परमार्थ केलेला दिसतोय तुम्हाला, पण कुठलं काही उलसक आपल्या जोडीत पाडून घेत, इथलं इथंच, तिथलं तिथंच, चला दरकोज दर मुकाम, काय उपयोग आहे. असं जे आहे कल्पांती ज्ञानाची प्राप्ती होत नाही. श्रवण असं करायचं, त्या श्रवणाची पुन्हा माती नाही झाली पाहिजे. एक वेळेस ग्रहण केलेलं, श्रवण केलेलं आपलं त्या ठिकाणी या चित्तावरती असताना त्या ठसल्या गेलं पाहिजे, रुजल्या गेलं पाहिजे. जसं सुपीक जमिनीमध्ये एकदा जर आपण पेरणी केली महाराज, ते पिकच उगवलं पाहिजे. तशी आपली ही सुक्षेत्री जमीन, ते देहरूपी त्या ठिकाणी असणारं हे सुपीक असलं पाहिजे. आणि त्यावेळेस याच्यामध्ये पडलेलं ज्ञान त्या ठिकाणी प्रफुल्लित होत या, साठल्या जात या. मात्र त्या असं जर नाही ऐकलं म्हणले तर ते सर्व व्यर्थ जात आहे. म्हणून सांगतात ऐके श्रीराम सावधान, येथे भोगेच्या मुख्य बंधन, ते त्यागितो ज्ञाता पूर्ण, तेथे मुक्तपण सहजची, तेथे मुक्तपण सहजची. इथं मुख्य साधन सांगितलं भोग इच्छा, याचा जो त्याग करतो. भोगाचे जेवढे साधन आहे त्याचा त्याग करणार हे खरं मुख्य साधन आहे म्हणले. आपण कशा कशाचा त्याग करतो, आता बसतो कशा कशाचा केलाय. एका संतांच्या दरबारात आलो तरी आपलं आपण गबाळ इथं घेऊन आलो, आलात का नाही प्रत्येक जण घेऊन. आपण भोगाचा त्याग करत नाही, त्या भोगाचा पुन्हा पुन्हा लाग करतो. महाराज लेकरू बाळ व्हायला, महाराज दुखायचं राहिना, हे काय हे त्याग करतात का तुम्ही. अरे कोण आहे काय, जी वस्तू आपल्याला प्राप्त झाली आपल्या प्रारब्धाला तिचा त्याग करणं. भोग इच्छा, ज्या भोगाची इच्छा होईल त्या इच्छेचा त्याग केला पाहिजे. मग आमच्या महाराजांनी सांगितलं ना, नवनाथ ग्रंथातलं उदाहरण सांगितलं आडवंगी नाथाचं. त्याला असा गुरु दिला, मंत्र दिला महाराज त्या ठिकाणी. ते म्हणले काय नाही, तुझ्या मनात जे येईल का ते करायचं. भोग इच्छाचा त्याग करायचा, तिथंच खरं या ते संदर्भ वस्तू. त्याला सांगितलं, त्याला आता वाटलं आता बराच वेळ झालाय, आता आपण पाणी पिलं पाहिजे. जे मनात येईल ते करायचं नाही, भोग इच्छाचा त्याग करायचा. ज्याची इच्छा होईल त्याचा त्याग करायचा. हे इथलं मुख्य साधन आहे. आणि हे साधन ज्याला जमलं तो सर्वात वरिष्ठ, त्याला खरी असणाऱ्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होती. पण आपल्याला त्याग करणं इतकं सोपं, हे नुसतं म्हणायचं माझ्या सहित, नाही तर हे गुंडाळलेलंच आहे सगळ्याला असणार. ही माया आहे भगवंताची, ही कोणाला सुधरू देत. म्हणून तर आपण गेल्याच्या नंतर महाराज म्हणतात, रडती रात्रंदिवस कोण, काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यम धर्म. कोण रडवित आहे आपल्याला, ही माया. आणि या मायावर विजय मिळाले तर भगवंताचा आपण आहे, देवाचा आपण आहे. पण मधला पडदाच आपल्याला या जीवाला ओलांडता येत नाही. भोग इच्छाचा त्याग जो करील ही खरी त्या साधकासाठी साधना आहे म्हणले. म्हणून वशिष्ठ गुरु सांगू लागले, इच्छा त्यागती कठीण, जो त्यागी तोची विचक्षण, त्याही त्यागाचे लक्षण, निर्वाण खुण अवधारी, निर्वाण खुण अवधारी. निर्वाणीची कोण, शिवची कोण तुला सांगतो म्हणले. ऐक रामा, भोग इच्छाचा त्याग करणं कठीणातल्या कठीण, भोगाचा त्याग करणं इतकं सोपं नाही. पण या दशेला जाण्याकरता तो साधक दशा तशी राहिली पाहिजे. ती शिष्य त्याचा झाला पाहिजे. खरा शिष्य तो, नाही तर त्याच्या अगोदर सांगितलं अशिष्य काय असतात. मग तसं म्हणले कठीणातल्या कठीण भोग इच्छाचा एखादा चमत्कारी, कोटीत एखादा, हजारात एखादा म्हणाय हरकत नाही असा मनुष्य सापडतो महाराज. नाही तर सगळेच निघालेत ना. आता कुणाला वाटतंय नको म्हणून, सर्वांना भगवंताची प्राप्ती करण्याकरता, हे ब्रह्मज्ञान प्राप्त अवगत करण्याकरता आपण निघालो. पण सगळ्याला साध्य होतंय का, नाही होत म्हणले. तसं सगळ्याबरोबर सर्वांमध्ये एखादा म्हणले असणारा कोण असतो, असा साधक असतो ज्यानं भोगाचा त्याग केलेला असतो आणि त्या दशेला प्राप्त झालेला असतो. त्या दशेला गेला रे गेला, त्याला ज्ञान प्राप्त किंवा ब्रह्म प्राप्त होतं, ब्रह्मस्वरूपाची जाण होती महाराज. पण तितकं पात्र शुद्ध करावं लागतंय. तिथपर्यंत येणाऱ्या सर्व असणाऱ्या गोष्टीवर मात करावी लागती. या सर्व भोग इच्छाचा त्याग करावा लागतोय. आपल्याला एक एक गोष्टीचा त्याग करायचा म्हणलं तर आपण म्हणतो जमत नाही. मने मनाते आवरावे, वा वा वा, मने मनाते निग्रहावे, मने मनाते धरावे, मने
मने मारावे मनाते, मने मारावे मनाते. आता हे कसं आहे, मनानं मनालाच म्हणले काय करायचं, धरून ठेवायचं. मनानं मनालाच त्या ठिकाणी मारायचं, त्याच्यावर मात करायची. पण हे जमलं नाही का? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितलं. अर्जुन म्हणले देवा तुम्ही मोप सांगतात, पण हे मनानं मन कसं आवडत, हे मन तर आवडत नाही. ते म्हणले एक काम कर ना, मनी हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते. किती सोपं आहे, साधा मंत्र आहे का नाही? हे म्हणाय ना तुमचं आवडत नाही ना, ते म्हणले मन हे मीची करी. अर्जुना तुझं मनच माझं त्या ठिकाणी माझ्या स्वरूपावर लाव म्हणले. आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते. बसलेले सर्व भगवान श्रीकृष्ण आहेत असं समजणं आणि तुझं मन त्यांच्याच चरणावर अर्पण कर, दुसरीकडे जाईल का? पण या मनाचं असं विचित्र काम आहे महाराज. नाव घेतल्याबरोबर आता नुसतं कियच म्हटलं का आलं फिरून, इतकं चंचल आहे. कविता होती बघा, मन ओढाय ओढाय जशी पिकातली गाय, किती हाकलं तरी येते, फिरून येते पिकावर. ते आवरत नाही महाराज. या मनानं तर चांगल्याला हे केलेलं आहे. म्हणून म्हणले हे मनानच मनाचा निग्रह करावा लागतो, या असं ठरवावं लागतं याच मनानं. एक मन म्हणतं इथं अरे सांगायलाच योग्य आहे का तुझं, तुझ्याकडे काय आहे का ते ना. दुसरं म्हणते गप्प तू उगा सांगायचं असतं, इथं कोण तुला विचारायला. हे मन बोलतं का नाही आपल्याला. मग मन हे मीची करी, आपल्या मनाला आपण विचारायचं, आपलं आत्मपरीक्षण करायचं की मी तुमच्या समोर उपदेश करतोय म्हणजे याच्यातलं माझ्याकडे काय आहे का, मी याच्यावर काही केलंय का. चला या मनानच मनाला आवडावं लागतं या. आणि ती साधक दशा आहे म्हणले, मनानच असणारा सर्व इंद्रियाचा निग्रह करता येतोय. चित्तावर मनावरती असणारा मनाचाच ताबा ठेवावा लागतोय, त्यावेळेस हे शक्य होतंय. म्हणून वशिष्ठ गुरु सांगतात मने मनाचा निग्रह ऐसा तेथे समळणी मे आशा, चैतन्याचा होते देठसा प्रपंच पेसा परब्रह्म होय. प्रपंच अपेक्षा परब्रह्म होय. पुन्हा राहत हे परब्रह्म अवस्था झाल्यावर आणि कुठं ठसा उमटतोय, तिथं ज्ञानाचा ठसा, तिथं ज्ञान उमटल्या जातंय. नामधारकाचा ठसा, नाम ग्राहक नाम जापक, पण नामधारकाचा ठसा म्हणजे तिथं ठसा उमटल्या जातोय. हे सगळं सुटल्याच्या नंतर तिथं ज्ञान. आता ज्याला ज्याची जागा आहे तिथंच ती घेईल ना. जोपर्यंत आपण ही जागा रिक्त केलेली, भरून टाकलेली, मोकळी केली नाही तर येतो का देव. येवनी हृदयी राहीत येते, बरोबर आहे का. येवनी गोपाळ राहीत येते. कधी राहतो हिथलं हे मोकळं केल्यावर. आणि हिथं हे बाकीचं भरलेलं असलं ते कसं दाटणीमध्ये कसं घुसल. तुकाराम महाराज म्हणले होते देव घ्या देव घ्या. त्यावेळेचे माणसं म्हणले बरं का, कलियुगातले नाही, ते वेळेस माणसं म्हणले देव न लगे म्हणले का साठवणीचे रुतले जागे आमच्यापाशी दुसरं साठविलंय म्हणले. काम क्रोध मध लोभ. आणि तुमचे देव कुठे ठेवायचे, फुकटचं देव, पैसे लागत नाहीत म्हणले. तरी माणसं म्हणले नको. पण इथं म्हणले ही जागा रिकामी झाल्याशिवाय, याचा त्याग झाल्याशिवाय आणि त्याचा प्रपंचच असणारा ब्रह्मस्वरूप होतोय. मग पुन्हा दुसरं त्याला बघण्याची गरज लागत. जसं सावता महाराजांनी केलं, कांदा मुळा अवघी विठाई माझी, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. त्यांचं कर्म धर्म सर्व काही नारायण झालं का त्याला बाकीच्या गोष्टी करण्याची गरज लागत नाही. ही अवस्था वशिष्ठ गुरु प्रभू रामचंद्राला सांगतात. ऐसी सूक्ष्माती युक्ती परब्रह्माची सदप्राप्ती, स्वय परब्रह्माची हाती प्राप्ती अप्राप्ती भावा भावे. प्राप्ती अप्राप्ती भावा भावे ही सूक्ष्म युक्ती म्हणले. आणि याच्यानं ह्या परब्रह्माची प्राप्ती करता येते, ब्रह्मस्वरूप असणारं ब्रह्मज्ञान प्राप्त करता येते. आणि तुम्हीच ब्रह्म आहेत, आपणच आहेत काय ब्रह्म. फक्त हे वरच गेले निघल्यावर लोपले ज्ञान जगी हित नेन ती कोणी, नाव ठेवले ज्ञानी. हे आरसा आपला मलिन झालेला आहे, फक्त हे क्लिअर आहे. आपली प्रतिमा आपल्याला दाखवतो, याच्यावर फक्त चढलंय काय मलिनता आली, धूळ चढली. ही धूळ धुळशी बाजूला सारली का याच्यात आपली प्रतिमा दाखवितोय. आणि त्याचा एक विशेष आहे, ते खरं आहे बरं का. आरसा जर दाखविला का ते बरोबर आपली प्रतिमा दाखवितोय. म्हातारी एक बाजारात गेली ती म्हणली केवढ्याला आरसा, ते मला 50 रुपयाला. हा असं बघितलं, सुरकुत्या फिरकुत्या पडलेला. ती म्हणली माय 50 रुपयाचा आरसा. याच्यामध्ये मी म्हातारी झालेली दिसते. महाग घेतला होता तेव्हा लय गुबगुबी दिसत होते. आता आरसा म्हातारीचं वय झालं का आरसा बेकार होता.
म्हातारीचं वय झालं ना, ती म्हणली नाही ना तुझा आरसाच खराब आहे या. आपलं तसं या, बरोबर आहे का? मग तसं याच्यावर जी मलिनता आलेली आहे का, हे सूक्ष्म युक्ती म्हणली. आणि ही ज्याला कळाली का, आणि ज्या दिवशी कळली का, दिवस देव आहे. राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, देव पायाची गेलो ते त्या देवाची होवरी गेलो, हे ज्ञान प्राप्त होते म्हणले. परंतु त्या सूक्ष्म युक्तीनं जर साधक गेला, एवढ्या गोष्टीचा त्याग केला, तर तो त्याचा अधिकारी होतोय. रामा पुढे सांगतात, स्वयंभूरदयी ब्रह्मस्थिती वा वा. ब्रह्म प्रभा इंद्रिय वृत्ती वा. ते अभावे ब्रह्म नव्हे म्हणती सद्भावे होती परब्रह्म सद्भावे होती परब्रह्म. हे सर्व काय ब्रह्मच आहे महाराज. याच्यामध्येच ब्रह्माची अवस्था आहे, याच्यामध्येच हे ब्रह्म स्वरूप आहे. परंतु हे जे आपण जसा आपला भाव जागृत होईल तसा जसा भाव तसा देव या. आपण ज्या अवस्थेला जातो का, त्या अवस्थेप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं या. हे इथंच आहे, कुठं जाण्याची गरज नाही. परंतु हे रामा, इतक्या सूक्ष्मतेनं या युक्तीनं ज्याचा भाव असा झाला, त्याला सद्यस्थितीला आता ब्रह्माची प्राप्ती होऊ शकते म्हणले. ते ब्रह्म अवस्थेला जाऊ शकते, ब्रह्मज्ञान त्याच्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. त्याला ती अवस्था, ती दशा प्राप्त होऊ शकते. परंतु त्याच्यासाठी एवढ्या गोष्टीचं ज्ञान झालेलं पाहिजे, त्याची ती अवस्था झालेली पाहिजे. आरडायला का म्हण, झाला का स्वयंपाक? उठराम झालं का? 2 वेळा येऊ का? हा दूर केलं. हा या सद्भावाची उपपत्ती निश्चय सांगेन रघुपती वा. दृढ धरावी सावधान वृत्ती हे ब्रह्मस्थिती अभंग हे ब्रह्मस्थिती अभंग. या ब्रह्मस्थितीची प्राप्ती झालेल्या स्थितीचा भंग होणार नाही. याच्या करता रामा एक त्या ठिकाणी काय करावं लागतंय, एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. आणि म्हणले हे तत्व, ही स्थिती दृढ धारण करावी लागते, एक निष्ठा ठेवावी लागते. निष्ठा आपली निष्ठा नाही, निष्ठा निष्ठीच आहे. आपली आहे का एक निष्ठा? नाही. आपण 1 वर्षभर बाळूमामाच्या वाऱ्या करणार, नाही जमलं की दुसऱ्या देवाच्या वाऱ्या करणार, तिथं नाही जमलं की तिसऱ्या देवाच्या. एकच स्थिती पाहिजे महाराज, दृढ धारण करावं लागतं. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, ही एका तत्वानं दृढ धारण केल्याच्या नंतर म्हणले ती अवस्था प्राप्त होती म्हणले. रामा सांगन त्याच्यावरती असताना म्हणले ठामपणे निश्चितपणे न आपला भाव ढळू देता त्या भावाचं तुला त्या ठिकाणी लक्षण सांगतो म्हणले. कसा भाव ठेवावा लागतो, एक तत्वानं देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. गुरुच्या चरणावरती हे माझे गुरु आहेत का, गुरुच. पुन्हा त्यांच्याविषयी विकल्प नाही आला पाहिजे मनामध्ये, त्यांच्याविषयी द्वैत नाही आलं पाहिजे मनामध्ये. एकदा एखाद्याला आपण गुरु मानलं का, गुरुच ते कसेही असो. आणि ही अवस्था जर त्या ठिकाणी भाव जागृत झाला का, हे त्याचं लक्षण आहे रामा, असं वचिष्ठ गुरु सांगतात. जेथे काम क्रोधास लोभता वा. विशेष नाही ते ब्रह्म शांतता ते शांती ब्रह्म स्वभावता सबाह्य पूर्णता सर्व देही. सबाह्य पूर्णता सर्व देही हे दिसल म्हणले. कुठं काम क्रोध लोभ मद मत्सर दम अहंकार या ठिकाणी ब्रह्म बाह्य रंगाला दिसत तुम्हाला, पण खरं शांत ब्रह्म, खरं ज्ञान परिपक्व त्या ठिकाणी पाहायला मिळणार, कारण ते राहू शकत नाही त्या ठिकाणी. म्हणजे ज्याने याची धारणा, याचा त्याग केलेला नाही, त्या ठिकाणी ज्ञान राहू शकत नाही. एका मेनामध्ये 2 तलवारी घुसू शकत नाही, तशी अवस्था आहे महाराज. हे जोपर्यंत इथं भरलेलं आहे तोपर्यंत हे इकडे येत नाही. आणि ज्या दिवशी याच्यातल्या या सर्व गोष्टीची निवृत्ती झाली का, त्या दिवशी हे आल्याशिवाय राहत. मी तर सांगत असतो ना, एके दिवशी काही होणार नाही महाराज, पण एक दिवस सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार. सातत्य, कारण अभ्यास. असाध्य ते साध्य, कारण अभ्यास, बरोबर आहे का. असाध्य साध्य करता येते, पण त्याच्यामध्ये सातत्य लागते. पण हे मानणं फार गरजेचं असते. आमचे वैरट महाराज मगत म्हणले, मी आपला कधी मध्ये म्हणले शाळेत त्याला मला मस्त आवडलं तुमचं. शाळा बुडविलेल्या पोराला मिळ लागतो का, काल काय शिकविलं म्हणून असं म्हणले ते. आणि बुडविते शाळा, ते मान्य केलं त्यांनी, कारण सातत्य नाही. कारण आमच्यापेक्षा जरा तिकडे जास्त गुंतलेले ते, अजून जरा प्रपंचाकडे त्यांची जास्त वड आहे. हे आमचं काय नाही, आमचं झालंय बिनवटाळी जेवणी. आमचे गुरुबंधू एकीकडे असतात, आम्ही एकीकडे असतो. त्याच्यामुळे आम्ही रोज उठलं की तेच धन्यवाद आम्हाला.
गरुड पुराण नाही तर मग रामायण नाही तर मग प्रवचन नाही तर कुठली काही सेवा, आणि त्यांचं आपलं बरं आहे, तुम्ही तिकडे बरे आहेत आपलं. तुम्हाला या ब्रह्माच्या ज्ञानाच्या भानगडीत पडायची गरज आहे. तुमचं सर झोपट जर आपण चालू द्या. आम्हाला उभं येडं काढायला हवा. याच्यामध्ये असल्या गुतड्यात बसवायचं, चाळक महाराज बसा, चाळक महाराज बसा, पुढे बघायचं कसा पाय हलवितोय, कसा बुडायलाय. तसं काही नाही. की बाळू माहिती एवढ्या संतांचा कृपा आशीर्वाद आहे. हे सर्व असणारे तुम्ही साधक माय बाप आहे. आणि हे यांचंच बोलणं असतंय महाराज, हे मंच नसतं. इथं बसल्यावर आहा मी आणि माझे विसरले जायचे अंतकरण पार्था संन्यासी जाणं निरंतर तोची केलं पाहिजे. मी माझं काय करायचंय, माझं तर एक तत्व आहे तुम्हाला आता मी सांगतो. मी सगळ्याला घेऊन जो कार्यक्रम करतो का त्याच्यात माझा परमात्मा, त्याच्यात मला आनंद होतोय. मी माझं एकट्याचं कवाच बडवीत नाही, कवाच आपटीत नाही. हे माझ्या अनुभवातल्या माणसाला चांगलं माहिती. त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यात आनंद होत नाही. उगा एकट्यानं जायचं कुठेतरी, कारण जुनी म्हणे आपल्या एकटा गेला सगळे गेले करायला आणि एकटा गेला, मग मी एकटा गेलो मरणच ना तिकडे गेलो, म्हणून सगळ्याला घेऊन जायचं म्हणजे काहीतरी कार्य होतंय. तसं या ठिकाणी ही अवस्था किंवा ही असणारं लक्षण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला वचिष्ठ गुरु सांगतात. जासी मी म्हणजे आपण ते मी पणेची वपू चैतन्य इंद्रियाचे कर्माचरण तेही आचरण पूर्ण ब्रह्मत्वे, तेही आचरण पूर्ण ब्रह्मत्वे. वपू देह काय यानं जे काही आचरण होतंय ना म्हणले कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, सर्वत्र नारायणाला अर्पण केलं का, अहो तीच ब्रह्म अवस्था आहे, तेच ब्रह्मज्ञान आहे महाराज. कर्म दुसरं काही करत नाहीत म्हणले. ते सर्व इंद्रिय त्यांचे असणारे ब्रह्म अवस्थेला प्राप्त झालेले असतील. कर्मामध्ये त्या ठिकाणी असणारे आपल्या सर्व कार्यामध्ये, आपल्या सर्व वर्तनामध्ये, आचरणामध्ये, इंद्रिय सर्वांमध्ये ते काय करतात, ब्रह्माला पाहतात, नवे नवे ब्रह्म अवस्थेलाच प्राप्त होतात. आणि हे झाल्यावर पुन्हा शिल्लक काय राहतंय का, याच्यासाठीच हे सर्व काही करायचंय. याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, आणि व्यास हे ग्रंथ अमुक केले, याच्यासाठी सर्व काही म्हणले. परंतु ही दशा आपल्याला कळाली पाहिजे. लय जास्त घेण्यापेक्षा थोडकं, आणि काही लागत नाही त्याला, लय भानगडीत पडण्याची गरज लागत नाही. पण आपल्याला भानगडीत पडल्याशिवाय करमत नाही. सारी अवस्था कोणाला बरं वाटते का. मला माझ्या गुरुबंधून सांगितलं तुम्ही एखादा ग्रंथ वाचा. मला घरात ग्रंथ वाचल्यावर कोण बघणार आहे, मला ते आवडत नाही. ही साधना तुम्ही करा म्हणलेलं जमत नाही माणसाला. ते इथं असलं पाहिजे, माणसामध्ये सगळ्यांना म्हणलं पाहिजे. लय चालक मला चांगलं रामायण सांगते, त्याची छाती फुगली पाहिजे आणि फुगून फुगून फुटली पाहिजे. असंच आहे का, कसं आहे, एकांतातली साधना आवडत नाही, लोकांतातला परमार्थ जो लोकांना जास्त आवडायला लागला. मला एकांतातला जमत नाही, पण एकांतामध्ये जो साधक साधना करतो का त्याला साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही, त्याला ब्रह्माची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. तशी निग्रह असणारा त्या ठिकाणी निग्रह त्या ठिकाणी करावा लागतो. त्यावेळेस सर्व इंद्रिय, सर्व त्यांचं कर्म धर्म आचरण वर्तन चिंतन मनन सर्व ब्रह्मस्वरूप होते म्हणून सांगतात. काया वाचा मनसाचरणा ते सहज ब्रह्म पूर्णा हे जास्या कली खुना तो तत्काळ जाण प्रब्रह्मल झाला, तो तत्काळ जाण प्रब्रह्म झाला. त्याला माया कळाली, ज्याला हे आकलन कळालं, ज्याला हे वर्तन कळालं, ज्याला याच्यातली विषयातली गुढी कळाली, विषय काय हे कळालं, भोग काय कळालं, त्याग काय कळालं, इच्छा काय, काम वासना हे सर्व ज्याला कळून चुकलं त्याचीच अवस्था ब्रह्म अवस्था होती. म्हणजे सर्वाचा ज्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी त्याग केलेला आहे, कळून त्याग केलेला आहे, उगून त्याग केलेला आहे. बरोबर आहे का, नको आहे. आता काही माणसं त्याग करतात, पण कसा करतात, मिळतच नाही म्हणून त्याग करतात. गोड पदार्थ नाही ना मला आवडतच नाही, तुला खायचे भेटतच नाही का, खात नाहीस तू. बरोबर आहे का. त्याग करणे दोन पद्धती असते. काही माणसांनी, तुम्ही का हसायला लागलात, माझा विषय तर होते पुन्हा अजून. आणि तसं म्हणून बाया जबर घ्यावी होती हे निघाली. काया वाचा मनसाचरण ते सहज ब्रह्म पूर्ण हे जास्या कळली खुना तो तत्काळ जाण प्रब्रह्म झाला, तो तत्काळ जाण प्रब्रह्म झाला. प्रब्रह्म होता येते पण कशाने म्हणले, कायानं वाचेनं मनानं. आणि ही खूण ज्याला कळाली का, आपली वाणी देवाच्याच नामस्मरणात लावायची, आपली काय देह भगवंताच्याच कार्यात लावायचं, आणि मनानं मनन देवाचंच करायचं, वाईट चिंतन करायचं. मग कायानं वाचेनं मनानं ज्याच्याकडून हे कर्म होतंय, हे आचरण होतंय का, तोच ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतोय, त्याला ब्रह्माची प्राप्ती होती, तो ब्रह्मज्ञानाच्या अवस्थेला प्राप्त होतोय. याच्यात दुसरी कुठली खूण नाही म्हणले, पण ही खूण कळली पाहिजे. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नारायण, आणि अशी अवस्था प्राप्त होती महाराज.
हा. तो तत्काळ जाण प्ररम झाला, मनताला लागली पै बोला, स्वय ब्रह्मरूपे संचला झाला झाला ज्ञान ज्ञाने, झाला न झाला ज्ञान ज्ञाने. या ज्ञानानं या ज्ञानाची जाण झाल्यावर त्याला ज्ञानी होता येतं, तो पूर्ण अवस्थेला प्राप्त होतो म्हणजे. परंतु हे सर्व गोष्टीचं असणारा त्याला स्मरण झालं पाहिजे, त्याच्याकडून आचरण घडलं पाहिजे. आणि हे सर्व घडल्याच्या नंतर न झाला असा कोणी ऐकलं नाही म्हणजे. बरोबर आहे का? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ना ऐकला, असं झालंय असं होऊ शकत नाही. ज्याने या सर्व गोष्टीचं पालन केलं. बरोबर, पथ्य पाळल्यावर रोग जात नाही का? असं ऐकलंय का तुम्ही कुठं? जेवढे पथ्य सांगितले तेवढे पथ्य पाळल्यावर आपला रोग राहतोय का नाही, आजार राहतो का नाही? आणि आजार कशाने जास्त होतोय? पथ्य नाही पाळल्यावर. आमचे महाराज म्हणले पथ्य तरी ह्याची दोन्ही जो कोणी पाळील. पथ्य दोनच आहेत ना या क्षेत्रामध्ये. ह्या दोन पथ्यावर ज्याने विजय मिळवला त्याला रोग होऊ शकत नाही. बाकीचा म्हणले परद्रव्य परणारी याचा धरी जो विटाळ, परस्त्री मानावे माते समान परधन ते वमन, परस्त्री माते समान जाण. हे जमलं का? आणि आपल्याकडे तसलं सरधोपटन धर आपण. आपल्याला दुसरा जास्त परमार्थ जेवढे माझे गुरुबंधू जेवढ्याच्या मी सानिध्यात गेलोय का, एवढ्या दोनच गोष्टी फक्त आपल्याला जमल्यात. त्याच्यामुळे ज्याच्या अंगी कर नाही त्याला डरायची गरज. माळावर बी बसला तरी काय, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, ज्याला करच नाही त्याला काय. बरोबर आहे का? आता भीती कशाची माणसाला? कुठेही झाला तरी मला कुणी काही म्हणेन काय की, मला कुठं मृत्यू येईल काय की, माझा कुठं अपमान होईल काय की. बरोबर आहे का? ज्याला मानाची गरज नाही त्याला अपमानाचं काय पडलंय? बरोबर आहे का? ज्यानं ती शेवेवर अर्पण केलाय त्याला मरण आज आलं काय उद्या आलं काय? तसं याच रामायणामध्ये पुढे एक कथा आहे महाराज, गोड आहे. मला नाही सारखा तो दृष्टांत आठवतो. वानर एवढीतलं एक वानर होतं आणि ज्यावेळेस कुंभकर्णाचं प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं, त्या कुंभकर्णानं 1300 वानर गिळून टाकली. आणि गिळून टाकल्याच्या नंतर भानगड अशी झाली की 1300 वानर म्हणले आता तर आपण मेलो. गिळल्यावर पोटामध्ये काय श्वास आहे का काय त्या ठिकाणी काहीच नाही. परंतु कुंभकर्णाच्या कानातून मध्ये प्रकाश पडला. एक वानर होतं त्याच्यातलं, ते म्हणले हे प्रकाश या मार्गाने बाहेर उड्या टाका. आणि त्यानं 1299 वानरला पाठवून दिलं, एकटंच मागं राहिलं. आणि एकटंच पुढे आलं की त्या कुंभकर्णाने हातावर धरलं आणि त्याला विचारलं कोण आहेस तू? ते म्हणला रामाचा सेवक, रामाचा भक्त. तुझं नाव सांग. ते म्हणला तुझ्या नाकातले जरा केस काढ. म्हणला माझ्या नावातच सर्व असणारं दडलेले, माझं नाव आहे गंधमादन, म्हणजे सुगंध येत त्याच्या शरीरात येत होता. आणि ते म्हणले असं आहे का? आणि मग तू काय करतो? म्हणला रामाची सेवा करतो. आणि काय देतो राम? ते म्हणला काय दे आम्हाला? ज्या झाडावर बसतो त्या झाडाचा पाला खातो, ते पाला खाऊन रामाची सेवा करतात. आणि म्हणला माझ्या भावाचं नाव घे, मी तुला लंकेचा अर्ध राज्य द्यायला होतो. आणि ते म्हणला कशामुळे घेऊ? तुला अर्ध राज्य देतो. आणि पाहिजे कुणाला? तुमच्या शब्द लक्ष दिले ते काय म्हणताय? मला पाहिजेच नाही तर कशामुळे नाव घेऊ? आणि ते म्हणले मन एक बार रावण. ते रावण तर म्हणला नाही. ते म्हणलं पहा मी तुझ्या भावाचं त्याचं नाव घेणार नाही. आणि त्याच्या पुढचं सांगू का म्हणले? ते म्हणला मी तुला मारीन. आणि म्हणला मारणं तो मला इथं जरी मारलं, मला प्राणगत जरी केलं तरी मी लघु शंकेला बसल्यावर सध्या तुझ्या भावाचं नाव घेणार. पण रावण म्हणलं नाही बरं का, ते इतकं निष्ठावान होतं. आणि त्या कुंभकर्णानं त्या गंधमादनाचं शरीर हातावर धरलं, असं कर 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 दाबलं, मासाचा गोळा तयार झाला. पण रामाचं भजन सोडलं नाही गंधमादनानं. निष्ठा सांगायला एवढी निष्ठा लागती. आणि त्यावेळेस असणारा तो मासाचा गोळा फेकून दिला, प्रभू रामचंद्राच्या रावटीमध्ये जाऊन पडला. पण त्या मासाच्या गोळ्यामधून आवाज येत होता, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे भजन बंद होतं त्या गंधवादनाचं. आणि प्रभू रामचंद्र ज्यावेळेस झोप घेत होते त्यावेळेस असणारे उठून बसायचे. लक्ष्मणजी म्हणजे काय झालंय बाया, काय व्हायला तुम्हाला? म्हणजे मला झोप येत नाही. त्याचं काय कारण आहे? ते म्हणले अरे माझं कोणतरी भजन करते आणि मी झोपी चाललो की म्हणले मला ते झोपी येऊ देत नाही, स्मरण केल्याबरोबर मला जाग येते. पहा म्हणले कोण आहे ती? सगळ्या रावटीला वेढा दिला त्या ठिकाणी. लक्ष्मणजीनं पाहिलं, म्हणले कुणीच नाही. हनुमानजीला बोलून घेतलं आणि हनुमानजीला चौकशी केली. म्हणले आज आपले वानर किती गेले होते लढाई करता? म्हणले 1200. परत आलेत का तेवढे मोजा. हनुमानजीनं ज्यावेळेस मोजले त्यावेळेस एक वानर कमी भरलं. 1299, 1300 वानर गेले होते, 1299 भरले. आणि त्यावेळेस म्हणले गंधमादन परत आलेला नाही. आणि ज्यावेळेस हनुमानजी त्या ठिकाणी पाहू लागले का, त्यावेळेस हनुमानजीच्या पायाला तो मासाचा गोळा लागला.
गोळा लागल्याच्या नंतर हनुमानजीनं पाहिलं तर त्या मासाच्या गोळ्यातून आवाज येत होता आणि त्या मासाचा गोळा हनुमानजीला बोलत होता, ए हनुमंता, आमची वानराची येवणी आपली, परंतु तुझ्या संगतीमुळं भगवंताचं, या ब्रह्मांडाच्या नायकाची, प्रभू रामचंद्राची आम्हाला प्राप्ती झाली रे रामा. एक वानराची येवणी पण संतांची संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, ही अवस्था तो प्राप्त करून दिली हनुमंता. म्हणून तुझ्याच चरणावरती मी नतमस्तक होतो, पण शेवटला माझी एक इच्छा पूर्ण कर. असं ते गंधमादन वानर ते मासाचा गोळा बोलत होता. त्यावेळेस हनुमानजीनं सांगितलं, काही इच्छा आहे, मला तेवढं प्रभूच्या चरणावरती नेहून त्या ठिकाणी अर्पण कर, शेवटचा माझा प्राण त्यांच्या चरणावरती जावा, ही इच्छा गंधमादनाने व्यक्त केली. हनुमानजीनं तो गोळा घेतला मासाचा आणि प्रभू रामचंद्राच्या जवळ गेले आणि गेल्याच्या नंतर सांगितलं, रामा, जे झोप येऊ देत नाही का रातभर तुम्हाला, ते हे गंधमादनाचं देह आहे, याच्यातून तुमच्या नामाचा जप आहे, नामस्मरण आहे, म्हणून तुम्हाला झोप येत नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, हे मासाचा गोळा आहे, हे कसं शक्य आहे? ते म्हणले, रामा, हे मासाचा गोळा नाही, हे गंधमादनाचं शरीर आहे, थोडं कानाला लावा आणि याच्यातून ऐका, याच्यातून तुमच्या नामाचा ध्वनी येतोय, राम नामाचा ध्वनी येतोय, हे गंधमादन आहे. भगवंताने या विश्वामध्ये फक्त दोघांनाच वटी धारण केली किंवा वटीमध्ये घेतलं आपल्या, एक गंधमादनाचं शरीर आणि दोन म्हणजे माझ्या चोखोबा महाराजांच्या हस्ती भगवंतानं वटीमध्ये घेतल्या. वानराची येवणी होती पण गंधमादनाची सुवर्णाची त्या ठिकाणी समाधी बांधण्याचं या भक्ता करता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रानं विभीषणाकडे पदर पसरला, हे विभीषणा, अरे एकदा दिल्याच्या नंतर दान परत मागत नसतात, पण मी एकच मागतो, ज्यावेळेस तुला लंकेचं राज्य प्राप्त होईल, राजा रावणाचा वध होईल, त्यावेळेस या गंधमादनाची सुवर्णाची समाधी बांध. हा शब्द त्या ठिकाणी विभीषणाकडून घेतला. महाराज, मला सांगायचंय काय, एवढी निष्ठा लागती, एवढी निष्ठा लागती, मग वानर येवणीतल्या वानरांचा उद्धार होतोय, त्यांना भगवंताची प्राप्ती होती, आपल्याला होणार नाही का? आपण तो मनुष्य येऊनीला एवढी निष्ठा त्या ठिकाणी भगवंतावर लागती, संतावर लागती, संताच्या संगतीत जावा लागतंय, पण तिथं बी बरंच काही सहन करावा लागतंय. महाराज, तूप खाल्लं की रूप येत नाही. वाचा, या लागी गार गुणाथा स्वतः सिद्ध ब्रह्मरूपता स्वये स्वलंबोये आता या श्लोकार्था विनटोनी सिद्ध ब्रह्म परिपक्वता प्राप्त होती रामामध्ये. आणि त्याच्यासाठी एक श्लोक सांगतो म्हणजे त्या ठिकाणी काय असणारा तो श्लोक आहे, काय त्याचा अर्थ आहे, काय त्या साधकांना आचरण करावं लागतंय, हे तुला मी या ठिकाणी सांगतो. असं हे सर्व असणारं ज्ञान त्या ठिकाणी वचिष्ठ गुरु आणि प्रभू रामचंद्राला सांगतात. पण आता ओव्या दोन एकच राहिली, दुसऱ्या पानावर, इकडल्या पानावर येऊ द्या, आणखी दोन वाचू द्या, म्हणजे तिथं आपण अध्यायाला पूर्ण विराम देऊ. इंद्रियाचे कर्माचरण सर्व देही समसमान, ते कर्मयोगी सावधान ब्रह्मानुसंधान निजनिष्ठा. ब्रह्म अनुसंधान लक्ष्य, ब्रह्माचं लक्ष्य जर परिपूर्ण करायचं असेल का, तर आपल्या इंद्रियाचं सर्व असणारं वर्तन, आचरण, कर्म सर्व समसमान झालं पाहिजे. म्हणा अनुसंधान, लक्ष्य गाठायचं म्हणल्यावर कसं लागतंय, आपल्या लक्ष्यापासून दूर जर जायचं नाही म्हणलं, लक्ष अनुसंधान पुढे ठेवावं लागतंय. म्हणतात बसल्यावर कथेचं अनुसंधान म्हणजे कथेचं जे लक्ष्य आहे, कथेचं जे खरं असणारं अनुसंधान आहे, ध्येय आहे, हे त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न किंवा आपलं परिपूर्ण करण्याकरता साधकानं आपल्या सर्व इंद्रियाचं कर्म समानतेनं वर्तन करावं लागतंय. म्हणून सांगतात, योगी स्वधर्म कर्म करीती, कर्मे स्फुरे ब्रह्म प्रचिती, तेची परमात्म्याची निज भक्ती, नित्य मुक्ती सावधात्वे. नित्य मुक्ती काय सावधात्वे, हा सावधात्वे किंवा साधकत्वे अशी अवस्था आहे त्या ठिकाणी महाराज. आणि म्हणून म्हणले योगी मुनी यांनी काय केलेलं असते, आपलं अनुसंधान गाठलेलं असतंय, त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं असतंय. परंतु इथं सांगितलं योगी याच्याही ध्यानी ध्याताना तुळशी तो आम्हापाशी माझे पुढे अशी अवस्था होती. परंतु योगी मुनीनं आपलं लक्ष अनुसंधान परिपूर्ण केलेलं असतंय, त्यावेळेस ते असणारे त्यांना ब्रह्मप्राप्ती होती, ब्रह्म स्वरूपाचं ज्ञान होतंय, ब्रह्म अवस्थेला प्राप्त होते. असं असणारं सूक्ष्मतेचं हे जेवढं होतं ज्ञान त्या ठिकाणी वचिष्ठ गुरुनं प्रभू रामचंद्राला सांगितलेलं आहे. माझ्या बुद्धीला जेवढं पेललं तेवढं मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यातलं काही चुका असेल ते माझं अल्पज्ञान अल्पबुद्धी समजून मला परत द्या. याच्यातलं योग्य असेल ते माझ्या गुरुवर्याचा आहे, शास्त्राचा आहे, पुराणाचा आहे. कारण विषय फार मोठा सखोल होता, पण जेवढा जमला तेवढा पळविला. आता काय कुठं तण राहिला असेल, कडी कोपऱ्याला कुठं काय झालं असेल, पण पात कडीला लागली. मग असं आपलं त्या ठिकाणी आपण आपलं कार्य केलं.
आता कडी कोपरा राहिलं साईल आता असू जसं असेल तसं आता आरती होईल लय चिमट लावित होते या इकडे आता संपलं आमचं हा पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभू रामचंद्र भगवान